यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 12 ज्योतिर्लिंगाविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. संपूर्ण भारतामध्ये महादेवाचे 12 ज्योतिर्लिंग स्थित आहेत. यामधील सर्वात पहिले ज्योतिर्लिंग गुजरात राज्यात सौराष्ट्र येथे अरबी समुद्राच्या तटावर स्थित आहे. हे सृष्टीवरील पहिले ज्योतिर्लिंग असल्याचे मानले जाते. शिवपुराणानुसार प्रजापती दक्ष यांनी आपल्या 27 मुलींचे लग्न चंद्रदेवासोबत लावले होते. त्या सर्व पत्नींमध्ये रोहिणी नावाची पत्नी चंद्रदेवाला सर्वाधिक प्रिय होती. ही गोष्ट तर पत्नींना आवडली नाही, इतर पत्नींना आवडली नाही. ही गोष्ट त्यांनी वडील दक्ष यांना सांगितली. त्यानंतर दक्ष यांनी चंद्रदेवाला सर्व पत्नींना समान वागणूक देण्यास सांगितले, परंतु चंद्रदेव तयार झाले नाहीत. तेव्हा क्रोधित होऊन दक्ष यांनी चंद्रदेवाला क्षयरोग होण्याचा शाप दिला. या शापातून मुक्ती मिळवण्यासाठी शिवभक्त चंद्राने अरबी समुद्राच्या तटावर महादेवाची तपश्चर्या केली. चंद्रदेवाच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन महादेव प्रगट झाले आणि त्यांनी चंद्रदेवाला वरदान दिले. चंद्राने ज्या शिवलिंगाची स्थापना आणि पूजा केली ते महादेवाच्या आशीर्वादाने सोमेश्वर म्हणजेच सोमनाथ नावाने प्रसिद्ध झाले. सोमनाथ मंदिराच्या भिंतीवरील मूर्तिकाम मंदिराची भव्यता दर्शवते. स्कंदपुराणातील प्रभासखंडामध्ये उल्लेख करण्यात आला की सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे नाव प्रत्येक नवीन सृष्टीमध्ये बदलत जाते. या क्रमामध्ये जेव्हा वर्तमान सृष्टीचा अंत होईल आणि ब्रह्मदेव नवीन सृष्टीची रचना करतील तेव्हा सोमनाथाचे नाव प्राणनाथ असेल. प्रलयानंतर नवीन सृष्टीमध्ये सोमनाथ ज्योतिर्लिंग प्राणनाथ नावाने ओळखले जाईल. मंदिराच्या भिंतीवर महादेवासोबतच ब्रह्मा, विष्णू आणि यांच्या मूर्ती आहेत. स्कंदपुराणातील प्रभासखंडामध्ये पार्वतीच्या एका प्रश्नाचे उत्तर देताना महादेव सांगतात की आत्तापर्यंत सोमनाथाचे 8 नाव बदललेले आहेत. सोमनाथाचे सेवक नंदी महाराज मंदिरात विराजमान होऊन महादेवाचे ध्यान करतात. स्कंदपुराणात सांगण्यात आले की सृष्टीमध्ये आत्तापर्यंत 6 ब्रह्मा बदलले आहेत. हे 7वे ब्रह्मयुग असून याचे नाव शतानंद आहे. महादेव सांगतात की या युगात माझे नाव सोमनाथ आहे. मागील युगात जे ब्रह्मा होते त्यांचे नाव विरंची होते. त्या युगामध्ये या शिवलिंगाचे नाव मृत्युंजय होते. स्कंदपुराणात महादेव सांगतात की दुसऱ्या युगात ब्रह्माजी पद्मभू नावाने ओळखले जात होते आणि त्यावेळी सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे नाव कालग्निरुद्र असे होते. तिसऱ्या ब्रह्माची सृष्टी स्वयंभू नावाची होती आणि त्यावेळी सोमनाथाचे नाव अमृतेश होते. सोमनाथ मंदिराविषयी महादेव सांगतात की 4थ्या ब्रह्माचे नाव परमेष्ठी झाले तेव्हा सोमनाथ अनामय नावाने विख्यात होते. 5वे ब्रह्मा सूर्यज्येष्ठ झाल्यानंतर या ज्योतिर्लिंगाचे नाव कृत्तिवास होते. 6वे ब्रह्म हेमगर्भ झाल्यानंतर याच्या युगात सोमनाथ भैरवनाथ नावाने प्रसिद्ध झाले.